we start our today's session. So in the previous lecture, we discussed different types of. We have taken, I think, revision of cogeneration system. Okay, and we discussed the different types of cogeneration and how that systems work. Okay, so we revise and we taken the revision in the last lecture. Okay, so next in this lecture we will discuss okay सिलेक्शन ऑफ द कोजनरेशन सिस्टम. आपण ज्या काही सिस्टीम्स शिकलेलो तर त्या सिस्टीम्सचं सिलेक्शन कशा प्रकारे करायचं, कशाच्या बेसिसवर आपण कोजनरेशन सिस्टीम सिलेक्ट करणार. कसला आवाज येतोय मीनाक्षी? हॅलो मीनाक्षी, कसला आवाज येतोय? बॅकग्राऊंडचा आवाज येतोय का तुम्हाला जास्त? हो मॅडम, आवाज येतोय खूप. विशाल सर. हो सर. हो मॅडम. बोलण्याचा आवाज जातोय. ओके, आता ठीक आहे. सो ठीक आहे, आपण पुन्हा स्टार्ट करू. तर आपण रिव्हिजन घेतली होती. ओके 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 ठीक आहे. सो आपण रिव्हिजन घेतली होती कोजनरेशन सिस्टीम्सची. तर इन दिस लेक्चर वी विल स्टडी सिलेक्शन ऑफ द कोजनरेशन सिस्टीम. की आपण ज्या काही डिफरंट टाईपच्या कोजनरेशन सिस्टीम शिकलोय, टॉपिंग सायकल असेल, बॉटमिंग सायकल असेल, त्याच्यानंतर त्याचे सब टाइप्स जे आपण शिकलो, हीट रिकव्हरी सिस्टीम, त्याच्यानंतर कंबाईन सायकल सिस्टीम. सो ऑल दीज टॉपिक्स वी डिस्कस. सो दीज आर कोजनरेशन टाइप्स. तर ते कोजनरेशनचे टाइप्स आपण कशा प्रकारे सिलेक्ट करायचे, तर ते आपल्याला या टॉपिकमधून क्लिअर होईल. ओके. So while selecting that particular cogeneration system, which points we should consider? So that we will discuss. ठीक आहे. जसं की तुम्ही EPG मध्ये शिकले, बरोबर? EPG मध्ये डिफरंट टाइप्स ऑफ पॉवर प्लांट तुम्ही शिकले. पॉवर जनरेशन जो सब्जेक्ट तुम्ही शिकलेले थर्ड सेमला. सो त्याच्यामध्ये जसं तुम्ही साईट सिलेक्शन असेल किंवा कशा प्रकारे तुम्ही पर्टिक्युलर पॉवर प्लांटला साईट सिलेक्शनसाठी कोणकोणते क्रायटेरियाज कन्सिडर करणार, लाईक द नियर टू लोड सेंटर, त्याच्यानंतर अवेलेबिलिटी ऑफ फ्युअल, ट्रान्सपोर्टेशन फॅसिलिटी, याच्यासारखे जसे क्रायटेरियाज तुम्ही सिलेक्ट करायचे किंवा कन्सिडर करायचे पर्टिक्युलर पॉवर प्लांट इन्स्टॉल करताना किंवा त्याच्यासाठी साईट सिलेक्ट करत असताना. So same criterias we will consider while selecting the particular type of cogeneration system. Okay. तर सगळ्यात आधी बेस इलेक्ट्रिकल लोड मॅचिंग. तर सो फर्स्ट क्रायटेरिया इज द बेस इलेक्ट्रिकल लोड मॅचिंग. बेस लोड म्हणजे काय, की जो की मिनिमम रिक्वायर्ड आहे पर्टिक्युलर कन्झ्युमरची. आपण कन्सिडर करू की इंडस्ट्रियल कन्झ्युमर, तर त्याची जी काही मिनिमम रिक्वायरमेंट आहे तर ती मिनिमम रिक्वायर्ड त्या पॉवर प्लांटने फुलफिल करायला पाहिजे. सो दिस इज द बेसिक रिक्वायरमेंट और बेसिक पॉइंट वी कॅन कन्सिडर व्हाईल सिलेक्टिंग द कोजनरेशन सिस्टीम. ओके. तर त्याच्यानंतर आहे दिस वॉज रिलेटेड टू द बेसिक लोड मॅचिंग. ठीक आहे, की तो जो बेसिक लोड आहे सो दॅट शुड बी get and that demand should be fulfilled by that particular cogeneration system. त्याच्यानंतर बेस थर्मल लोड मॅचिंग. तर जी काही थर्मल रिक्वायरमेंट आहे
फॉर द स्टीम जनरेशन असेल किंवा हॉट गॅसेसच्या जनरेशन, हॉट फ्यू गॅसेसच्या जनरेशनसाठी असेल, की जी काही बेसिक रिक्वायरमेंट आहे, सो दॅट बेसिक रिक्वायरमेंट शुड बी match or can be fulfilled by the that particular cogeneration system. त्याच्यानंतर बेस लोड इलेक्ट्रिकल मॅचिंग, बेस इलेक्ट्रिकल लोड मॅचिंग आणि इलेक्ट्रिकल लोड मॅचिंग इज नियर अबाउट सेम पॉईंट. तर बेस इलेक्ट्रिकल म्हणजे काय की जी मिनिमम रिक्वायरमेंट आहे ती त्या टाईपच्या पॉवर प्लांटने फुलफिल करायला पाहिजे. अँड इलेक्ट्रिकल लोड मॅचिंग मीन्स की जो काही रिक्वायरमेंट आहे, ओव्हरऑल जी रिक्वायरमेंट आहे लोडची, सो दॅट शुड बी फुलफिल. ओके. आफ्टर दॅट थर्मल लोड मॅचिंग. तर ओव्हरऑल जी काही थर्मल लोड कॅपॅसिटी आहे तर ती काय व्हायला पाहिजे, फुलफिल व्हायला पाहिजे. आता इलेक्ट्रिकल लोड मॅचिंग मध्ये काय डिफरन्स आहे, तर इलेक्ट्रिकल लोड मॅचिंग म्हणजे की जे फॉर एक्झाम्पल एखाद्या कन्झ्युमरची कम्प्लीट डिमांड फुलफिल नाही झाली, ओके, तर त्याच्या ॲडिशन मध्ये आपण काय करू शकतो की जे काही एक्सटर्नल सप्लाय युटिलिटी आहे, लाईक द MSCB वगैरे सारख्या ज्या काही सप्लाय ऑथॉरिटी आहे, तर त्यांच्याकडून आपण काय करू शकतो, इलेक्ट्रिकल एनर्जी सप्लाय करू शकतो. ओके. सो दॅट इज द इन केस जर कोजनरेशन सिस्टीम रिक्वायर्ड डिमांड जर फुलफिल करत नसेल किंवा त्या पर्टिक्युलर कोजनरेशन सिस्टीमने जर रिक्वायर्ड जी एनर्जी आहे तर ती जर आपल्याला मिळत नसेल, सो इन दॅट केस वी कॅन परचेस द इलेक्ट्रिकल एनर्जी and as well as we can utilize the external and extra sources. ओके. तर अशा प्रकारे जे काही एक्सटर्नल ऑथॉरिटीज आहेत तर त्यांच्याकडून आपण ती इलेक्ट्रिसिटी इम्पोर्ट करू शकतो. ठीक आहे. तर हे झालं रिलेटेड टू द इलेक्ट्रिकल लोड मॅचिंग अँड थर्मल लोड मॅचिंग. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे हीट टू पॉवर रेशो. हीट टू पॉवर रेशो काय असतो की थर्मल एनर्जी, जी काही इलेक्ट्रिकल एनर्जी आणि थर्मल एनर्जी यांचा जो रेशो असतो दॅट इज द हीट टू power ratio. Okay, so in short we can say it is nothing but the ratio of thermal energy divided by electrical energy. Okay, so thermal energy आणि electrical energy या दोघांचा रेशो म्हणजे काय, दॅट इज द हीट टू पॉवर रेशो. आता हे जे हीट टू पॉवर रेशो आहे तर त्याचं जे काही युनिट आहे तर ते जनरली आपण किलोवॅट अवरमध्ये किंवा कॅलरीजमध्ये अशा प्रकारे हीट टू पॉवर रेशो मेन्शन करतो. सो हिअर कोजनरेशन सिस्टीम इज गिवन. ठीक आहे. तर इथं डिफरंट टाईपच्या कोजनरेशन सिस्टीम्स तुम्हाला दिसत आहेत. ओके. सो हिअर 3 टेबल्स आर गिवन, 3 कॉलम्स आर गिवन, की ज्याच्यामध्ये फर्स्ट कॉलम मध्ये काय दाखवलेलं आहे, हीट टू पॉवर रेशो दाखवलेला आहे. त्याच्यानंतर हे आहे तुमचं पॉवर आउटपुट आणि ही आहे त्या प्लांटची ओव्हरऑल इफिशियन्सी. ओके. सो हीट टू पॉवर रेशो शुड बी बेटर. तर याच्यामध्ये 4 ते 5 टाईपचे कोजनरेशन सिस्टीम्स आहेत. एक म्हणजे बॅक प्रेशर स्टीम टर्बाईन. ओके. सो बॅक प्रेशर स्टीम टर्बाईनचे जे काही हीट टू पॉवर रेशो आहे तर तो तुम्ही या टेबलमध्ये बघू शकता. 4 to 14 किलोवॅट अवर KWH मध्ये दिलेलं आहे इथं. ओके. सो 4 to 14 KWH इतक्या रेटिंग पर्यंत आपण करू शकतो. ठीक आहे. म्हणजे त्या कोजनरेशन सिस्टीमचा जो काही रेशो आहे तो इतक्या लेवल पर्यंत असतो. आफ्टर दॅट पॉवर आउटपुट इतक्या युनिट्स पर्यंत. त्याच्यानंतर त्याची ओव्हरऑल इफिशियन्सी जी असते ती 84 to 92% इतक्या इफिशियन्सी पर्यंत तो काय देत असतो, परफॉर्मन्स देत असतो. ओके. नेक्स्ट इज द एक्सट्रॅक्शन कंडेन्सिंग स्टीम टर्बाईन. एक्सट्रॅक्शन कंडेन्सिंग स्टीम टर्बाईन पण आपण शिकलेलो आहे की त्याच्यामध्ये कंडेन्सेशन प्रोसेस यूज केलेली असते. सो इन द केस ऑफ एक्सट्रॅक्शन कंडेन्सिंग स्टीम टर्बाईन हीट टू पॉवर रेशो इज द 2 to 10 kilowatt hour. Okay.
power output is 22 to 40 and the overall efficiency is near about the 60 to 80%. ठीक आहे. आफ्टर दॅट गॅस टर्बाईन मध्ये हे दिलेली 1.3 to 2. त्याच्यानंतर पॉवर आउटपुट आहे 24 to 35 अँड इफिशियन्सी इज 70 to 85. त्याच्यानंतर नेक्स्ट टाईपची कोजनरेशन सिस्टीम दिलेली की कंबाईन सायकल कोजनरेशन सिस्टीम. तर याचा हीट टू पॉवर रेशो आहे आणि पॉवर आउटपुट जे आहे ते 34 to 40 युनिट्स पर्यंत अँड इफिशियन्सी इज अप टू अँड बिटवीन द 69 to 83%. ओके. त्याच्यानंतर रेसिप्रोकेटिंग इंजिन मध्ये हीट टू पॉवर रेशो इतका असतो. त्याचं पॉवर आउटपुट 33.53 अँड इफिशियन्सी इज बिटवीन द 75 to 85%. ओके. So by this table you can conclude that the back pressure steam turbine has the higher efficiency and gives the higher heat to power ratio. ठीक आहे. तर अशा प्रकारे तुम्ही याच्यावरून कन्क्लूड करू शकता की हीट टू पॉवर रेशो जो आहे तो बॅक प्रेशर स्टीम टर्बाईनचा मॅक्झिमम असतो ॲज वेल ॲज इफिशियन्सी ऑफ दॅट कोजनरेशन सिस्टीम इज हाय ॲज कम्पेअर टू द any other type of cogeneration system. Okay. So by this table you can identify the efficient type of cogeneration and by considering this heat to power ratio you can select the particular type of cogeneration system. Okay. So this was about the heat to power ratio. So कळलं सगळ्यांना heat to power ratio काय असतो की heat to power ratio means nothing but the it is the ratio of thermal energy to the electrical energy. यांचं जे काय रेशो असेल that is the heat to power ratio. ओके. आणि याचं heat to power रेशोचं जे काही युनिट आहे किंवा heat to power रेशो जो आहे तो कॅलरीज मध्ये किलोवॅट अवर्स मध्ये आपण मेजर करू शकतो. ओके. तर हे आहे heat to power ratio. आफ्टर दॅट द क्वालिटी ऑफ थर्मल एनर्जी नीडेड. तर थर्मल एनर्जी जी आहे तर दॅट शुड बी ऑफ हायर क्वालिटी. तर हायर क्वालिटी म्हणजे काय की आता फॉर एक्झाम्पल प्रेशर असेल. ओके. तर आपण जे काही गॅस टर्बाईन यूज करतो स्टीम टर्बाईन यूज करतो तर त्याच्यामध्ये हीट इम्पॉर्टंट रोल प्ले करते. ओके. सो हीट जनरेटेड शुड बी ऑफ हायर क्वालिटी किंवा जे काही टेम्परेचर आहे त्या पर्टिक्युलर फ्युअलचं किंवा आपण जे काही स्टीम सप्लाय करतोय त्या टर्बाईनला किंवा गॅसेस सप्लाय करतोय त्या टर्बाईनला. सो दॅट शुड बी ॲट द हायर प्रेशर स्टीम और टेम्परेचर इज ऑफ हायर डिग्री सेल्सिअस. ठीक आहे. तर हायर टेम्परेचर अँड हायर प्रेशर शुड बी अप्लाइड टू द दॅट टर्बाईन की जेणेकरून आपल्याला जे काही आउटपुट आहे तर ते काय मिळेल मॅक्झिमम मिळेल. आणि जे काही पर्पज आहे ज्या पर्पजसाठी आपण तो पॉवर प्लांट कोजनरेशन किंवा CHP प्लांट सिलेक्ट केलेला आहे सो दॅट पर्पज शुड बी फुलफिल. ओके. सो इन दिस वे द क्वालिटी ऑफ थर्मल एनर्जी नीडेड शुड बी ऑफ प्रॉपर क्वालिटी की प्रॉपर क्वालिटीचं ते कोणतंही असो की ते टेम्परेचर असो प्रेशर असो ते काहीही असो. सो दॅट शुड बी ऑफ प्रॉपर टेम्परेचर अँड प्रेशर. ठीक आहे. सो दॅट इज द क्वालिटी ऑफ थर्मल एनर्जी. त्याच्यानंतर आहे लोड पॅटर्न्स. तर लोड पॅटर्न्स मध्ये आपण कन्सिडर करू शकतो की कोणत्या टाईपच्या लोडसाठी आपण ती कोजनरेशन सिस्टीम युटिलाइज करतोय. ठीक आहे. तर कंटिन्युअसली व्हॅरी होणारा लोड आहे किंवा कोणत्या टाईपची एनर्जी किंवा कायनेटिक एनर्जीसाठी आपण युटिलाइज करतोय म्हणजे कायनेटिक एनर्जी जनरेट करण्यासाठी आपण युटिलाइज करतोय. मेकॅनिकल लोड युटिलाइज करतोय. इलेक्ट्रिकल लोडसाठी आपण तो पॉवर प्लांट यूज करतोय. थर्मल एनर्जी जनरेशनसाठी आपण तो पॉवर प्लांट यूज करतोय. सो ॲज पर द कन्सिडरिंग दॅट पॉइंट ऑल पॉइंट्स वी कॅन सिलेक्ट द पर्टिक्युलर
टाईप ऑफ कोजनरेशन प्लांट. त्याच्यानंतर फ्युअल्स अवेलेबल, की आपला जो काही पर्पज आहे की जसं आपण आता डिफरंट फ्युअल्स यूज करतो लाईक द गॅस, त्याच्यानंतर असेल गॅस यूज करतो, त्याच्यानंतर कोल, त्याच्यानंतर स्टीम वगैरे सारखे जे काही फ्युअल्स आहेत तर किंवा स्टीम जनरेट करण्यासाठी किंवा गॅसेसला हॉट करण्यासाठी आपण पर्टिक्युलर फ्युअल यूज करत असतो. सो दॅट फ्युअल इज अवेलेबल ऑर नॉट, दॅट शुड बी अगेन कन्सिडर, की जे काही आपल्याला स्टीम एनर्जी रिक्वायर्ड आहे टर्बाईनला ड्राईव्ह करण्यासाठी, मग ते आपण स्टीम टर्बाईन यूज करतोय, गॅस टर्बाईन यूज करतोय, डिपेंड्स ऑन द टाईप ऑफ टर्बाईन. सो त्या टर्बाईनला ड्राईव्ह करण्यासाठी आपण जो काही रिसोर्सेस वापरलेला आहे त्यातला हीट करण्यासाठी किंवा तो अवेलेबल करण्यासाठी पर्टिक्युलर फ्युअल अवेलेबल आहे किंवा नाही आहे, सो ते सुद्धा आपण कन्सिडर करायला पाहिजे. ओके, सो दॅट इज द availability of fuel. So sufficient amount of fuel should be available while selecting that particular type of power plant. जसं की आपण मेन 3 टाइप्स बघितले होते बघा ॲज पर द यूज ऑफ टेक्नॉलॉजी मध्ये. सो ॲज पर द यूज ऑफ टेक्नॉलॉजी मध्ये आपण कोणते पॉवर प्लांट्स बघितले? एक म्हणजे स्टीम टर्बाईन प्लांट, त्याच्यामध्ये बॅक प्रेशर आणि एक्स्ट्रॅक्शन कंडेन्सिंग स्टीम टर्बाईन बघितलं आपण. त्याच्यानंतर गॅस टर्बाईन आणि रेसिप्रोकेटिंग इंजिन. तर रेसिप्रोकेटिंग इंजिन म्हणजे इन शॉर्ट जे काही आयसी इंजिन्स असतात त्याचं जसं ऑपरेशन असतं सेम रेसिप्रोकेटिंग इंजिन्स काय करत असतात, वर्क करत असतात. ठीक आहे. सो अशा प्रकारे ते जे फ्युअल्स आहेत, आता गॅस टर्बाईनमध्ये नॅचरल गॅस आपण ॲज अ फ्युअल म्हणून यूज करतो. स्टीम टर्बाईनमध्ये स्टीम जनरेट करण्यासाठी आपण बॉयलर यूज करणार, बॉयलरमध्ये ऑब्विसली कोल बर्न होईल. त्याच्यानंतर रेसिप्रोकेटिंग इंजिन्स किंवा आयसी इंजिन्समध्ये आपल्याला डिझेलची रिक्वायरमेंट असेल. तर अशा प्रकारे जे काही फ्युअल्स आहेत, सो दॅट काइंड ऑफ फ्युअल शुड बी अवेलेबल in the particular amount or required amount. ठीक आहे. सो दॅट इज द अवेलेबिलिटी ऑफ फ्युअल. त्याच्यानंतर इलेक्ट्रिसिटी बायबॅक. इलेक्ट्रिसिटी बायबॅक म्हणजे काय, की जी आपण इलेक्ट्रिसिटी जनरेट केलेली आहे तर त्याचं सुद्धा आपल्याला काय मिळालं पाहिजे, एक प्रकारे रिव्हेन्यू जनरेट व्हायला पाहिजे. तर रिव्हेन्यू जनरेट म्हणजे काय, की काहीतरी अमाऊंटमध्ये आपण प्रॉफिट मिळवायला पाहिजे. म्हणजे एखाद्या केसमध्ये जर समजा मला काहीतरी युनिट्स, फॉर एक्झाम्पल 50 युनिट्स आर रिक्वायर्ड फॉर द 50 units are required for that particular consumer. So in that case, if we generated 60 units by that particular cogeneration plant, then that 10 units can be supplied to the required consumer. की ज्या कन्झ्युमर्सला रिक्वायर्ड आहे एनर्जी तर त्या कन्झ्युमर्सला आपण पुन्हा सप्लाय करू शकतो. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपल्याला जे काही रिसोर्सेस आहे तर त्याचे आपण युटिलायझेशन करू शकतो आणि आपण एक प्रकारे रिव्हेन्यू जनरेट करू शकतो. की आउटर सोर्सेस काय किंवा आउटर जे काही कन्झ्युमर्स आहेत तर ते आपल्याला काय करतील, जी काही इलेक्ट्रिसिटी आपण युटिलाइज करतोय त्याच्या थ्रू आपल्याला पुन्हा पे करतो. ओके, सो दॅट इज द इलेक्ट्रिसिटी बायबॅक. ठीक आहे. सो अशा प्रकारे आपण हे पॉइंट्स बघितले. त्याच्यानंतर लोकल एन्व्हायरमेंट रेग्युलेशन. लोकल एन्व्हायरमेंट रेग्युलेशन म्हणजे आता आपण EST शिकलोय बरोबर, तर त्याच्यामध्ये एन्व्हायरमेंट मध्ये जे काही पोल्युशन आहे, पोल्युशन जे काही स्प्रेड होतं तर त्याच्यामध्ये आपण व्हेरियस क्लॉजेस बघितले, व्हेरियस ऍक्ट्स बघितले. तर ते एक प्रकारे काय केलेले आहे, स्टँडर्ड्स सेट केलेले किंवा नॉर्म सेट केलेले. ओके, सो that particular plan should be follow the norms and regulations of the environment. जे काही लोकल एन्व्हायरमेंट आहे तर ते त्याच्यामध्ये मिनिमम पोल्युशन जनरेट होईल अशा प्रकारे आपण त्याच्यामध्ये फ्युअल्स युटिलाइज करायला पाहिजे किंवा
त्या नॉर्म्सला फॉलो करून आपण पर्टिक्युलर जे काही आपण म्हणू शकतो की रेमेडियल ॲक्शन म्हणू, ठीक आहे. तर रेमेडियल ॲक्शन घ्यायला पाहिजे की जेणेकरून जे काही पोल्युशन होतं, त्याच्यानंतर आपण एक कन्सेप्ट बघितला होता की जे काही CO गॅसेस आहेत, कार्बन डायऑक्साईड असेल, कार्बन डायऑक्साईड किंवा एनी अदर गॅसेसचं जे काही ॲटमॉस्फिअरमध्ये इमिशन होतं, सो दॅट शुड बी रिड्यूस बाय फॉलोईंग दॅट द एन्व्हायरमेंटल रेग्युलेशन्स, की जे काही रूल्स आहेत, जे काही ॲक्ट्स आहेत किंवा रेग्युलेशन्स आहेत लोकल एन्व्हायरमेंटचे, सो दॅट शुड बी फॉलो while selecting the प्लांट, किंवा कोणत्याही टाईपचा जरी आपण कोजनरेशन प्लांट सिलेक्ट केला तरी त्याच्यामध्ये हे प्रिकॉशन घेणं नेसेसरी. ओके, सो दॅट इज द लोकल एन्व्हायरमेंट रेग्युलेशन. ओके, सो अशा प्रकारे आपण हे जे पॉइंट्स आहेत तर ते आपण कन्सिडर करू. सगळ्यात पहिले आपण काय बघितलं की बेस इलेक्ट्रिकल लोड मॅचिंग अँड थर्मल लोड मॅचिंग, की जी काही बेसिक रिक्वायरमेंट आहे तर दॅट शुड बी फुलफिल बाय दॅट पर्टिक्युलर प्लांट. मग ते स्टीम असेल किंवा हॉट वॉटर असेल, तर कोणत्याही टाईपची जी काही रिक्वायरमेंट आहे, बेसिक रिक्वायरमेंट ऑफ थर्मल एनर्जी अँड इलेक्ट्रिकल एनर्जी शुड बी फुलफिल. त्याच्यानंतर इलेक्ट्रिकल लोड मॅचिंग अँड थर्मल लोड मॅचिंग, की जर आपल्याला समजा इलेक्ट्रिकल एनर्जी आहे तर ती कम्प्लिटली फुलफिल होते, तर दॅट शुड बी बेटर. ठीक आहे, तर अशा प्रकारे कम्प्लीट एनर्जी आपण युटिलाइज करू शकणार. त्याच्यानंतर हीट टू पॉवर रेशो बघितलं आणि कोणत्या पॉवर प्लांटचा कोणत्या कोजनरेशन प्लांटचा किती हीट टू पॉवर रेशो असतो, सो दॅट वी स्टडी. ठीक आहे, त्याच्यानंतर क्वालिटी ऑफ थर्मल एनर्जी निडेड. तर थर्मल एनर्जीची क्वालिटीमध्ये आपण बघितलं की टेम्परेचर किंवा प्रेशर जे काही असेल, सो दॅट शुड बी ॲट द प्रॉपर रेंज. ठीक आहे, त्याच्यानंतर लोड पॅटर्न मध्ये बघितलं की कोणत्या टाईपचा लोड आपण युटिलाइज करणार आहे, कोणत्या टाईपचा लोड आपण त्या सिस्टीमला कलेक्ट करणार आहे. सो ॲज पर द दॅट वी विल सिलेक्ट कोजनरेशन सिस्टीम. त्याच्यानंतर फ्युअल्स अवेलेबिलिटी ऑफ फ्युअल शुड बी ॲट द सफिशियंट अमाऊंट. इलेक्ट्रिसिटी बायबॅक म्हणजे काय व्हायला पाहिजे, रिव्हेन्यू जनरेट व्हायला पाहिजे. तर याच्यामध्ये आपण बघितलं की जे काही फॉर एक्झाम्पल आपल्याला 50 युनिट्स रिक्वायर्ड आहे, आपण 60 जनरेट केलेले बाय युझिंग द कोजनरेशन प्लांट. ठीक आहे, दिस इज ओनली फॉर द एक्झाम्पल. ठीक आहे, तर उरलेले जे 10 युनिट्स आहेत तर ते आपण अदर जे कन्झ्युमर्स आहेत ज्यांना रिक्वायरमेंट आहे तर त्यांना आपण काय करू शकतो, सेल करू शकतो. सो दॅट इज द इलेक्ट्रिसिटी बायबॅक. आणि लोकल एन्व्हायरमेंट रेग्युलेशन्स मध्ये काय असेल की जे काही नॉर्म्स आहेत एन्व्हायरमेंटचे, जे काही रूल्स आहेत तर ते आपण फॉलो करायला पाहिजे. आणि अशा प्रकारे काहीतरी रेमेडियल ॲक्शन्स घ्यायला पाहिजे की जेणेकरून जे काही ॲटमॉस्फेरिक पोल्युशन आहे, लाईक गॅसेसचं इमिशन, जे डिफरंट गॅसेस इमिशन होतं पॉवर प्लांट थ्रू ॲटमॉस्फिअरमध्ये, सो दॅट शुड बी मिनिमाइज. सो इज इट क्लिअर? एनी डाऊट इन दिस टॉपिक? कळलंय सगळ्यांना? Okay, so no doubt. So ठीक है, so we will start next topic. ठीक है,
तर सिलेक्शन ऑफ कोजनरेशन सिस्टीम आपण अशा प्रकारे ह्या पॉइंट्सला कन्सिडर करू शकतो. ठीक आहे. तर आता नेक्स्ट टॉपिक आहे ऍडव्हान्टेजेस ऑफ कोजनरेशन. तर त्याच्यातले आपण काही पॉइंट्स ऑलरेडी डिस्कस केलेले आहे की व्हॉट इज द नीड ऑफ कोजनरेशन, कोजनरेशन कशासाठी करायला पाहिजे. So that we discussed already, but some of the points are here, which we can say these are the advantages of the cogeneration system. ठीक आहे. तर फर्स्ट ॲडव्हान्टेज आहे की ॲडिशनल एनर्जी इज गेन. ॲडिशनल एनर्जी इज गेन मीन्स काय की मला इलेक्ट्रिकल एनर्जी रिक्वायर्ड आहे, बरोबर. तर जो आपला बेसिक कन्सेप्ट आहे कोजनरेशन, तर त्याच्यामध्ये आपला कन्सेप्टच तो आहे की आपण एकाच फ्युअल पासून काय करतोय, दोन टाईपच्या एनर्जी जनरेट करतोय. ठीक आहे. म्हणजे मला इलेक्ट्रिकल एनर्जीची रिक्वायरमेंट आहे, बट ॲडिशनल एनर्जी इज जनरेटेड. ॲडिशनल कोणती एनर्जी? थर्मल एनर्जी. ठीक आहे. सो by using a single fuel we can gain the additional energy. ठीक आहे. म्हणजे आपल्याला कोणतीही एकच एनर्जी रिक्वायर्ड आहे. समजा आपण कन्सिडर करू की आपल्याला थर्मल एनर्जी रिक्वायर्ड आहे फक्त, बट स्टील वी आर जनरेटिंग द इलेक्ट्रिकल एनर्जी बाय युझिंग द कोजनरेशन प्लांट. सो दॅट विल बी वन ऑफ द ॲडव्हान्टेज. आणि जसं आपण ऑलरेडी डिस्कस केलं की आपल्याला आता इलेक्ट्रिकल एनर्जीची रिक्वायरमेंट नाही आहे, पण आपण काय करू शकतो, मग ती जी इलेक्ट्रिकल एनर्जी जनरेट झालेली आहे त्या पॉवर प्लांटमध्ये, तर ती आपण जे काही कस्टमर्स आहेत किंवा कन्झ्युमर्स आहेत ज्यांना त्या एनर्जीची रिक्वायरमेंट आहे, तर त्यांना आपण ते काय करू शकतो, सेल करू शकतो. ओके. म्हणजे इन शॉर्ट काय की आपल्याला एकाच एनर्जीची रिक्वायरमेंट होती, पण दुसरी एनर्जी जी आहे ती ॲडिशनली आपल्याकडे जनरेट झालेली. सो additional energy is gained in the cogeneration plant. ठीक आहे. त्याच्यानंतर सेकंड ॲडव्हान्टेज आहे की मच मोर इफिशियंट यूज ऑफ प्रायमरी एनर्जी कॅन बी अचीव ॲज कम्पेअर टू सेपरेट प्रोडक्शन ऑफ इलेक्ट्रिसिटी अँड हीट. की जसं आपण जे काही प्रायमरी एनर्जी रिसोर्स यूज करतोय, प्रायमरी एनर्जी सोर्स जो यूज करतोय, तर त्याला आपण इफिशियंटली युटिलाइज करू शकतो. ओके. अँड प्रायमरी एनर्जी कॅन बी अचीव ॲज कम्पेअर टू सेपरेट प्रोडक्शन ऑफ इलेक्ट्रिसिटी अँड हीट. की जे आपण सेपरेट इलेक्ट्रिसिटी जनरेट करण्यासाठी फ्युअल्स यूज करतो, तर त्याच्या कम्पॅरिझनने आपण प्रायमरी एनर्जी जी काही आपल्याला रिक्वायर्ड आहे ती काय करू शकतो, इफिशियंटली युटिलाइज करू शकतो किंवा इफिशियंटली याच्यामध्ये जनरेट करू शकतो. ठीक आहे. आफ्टर दॅट इट इन्क्रीजेस द ओव्हरऑल इफिशियन्सी ऑफ द सिस्टीम. की जी काही सिस्टीमची ओव्हरऑल इफिशियन्सी आहे, सो दॅट इफिशियन्सी कॅन बी इन्क्रीज. त्याच्यानंतर हेल्प टू मेंटेन द ग्रीड स्टॅबिलिटी. जे काही ग्रीडची स्टॅबिलिटी आहे, सो दॅट कॅन बी मेंटेन. किंवा एखाद्या सप्लाय युटिलिटीकडून आपल्याला इलेक्ट्रिसिटी नाही मिळाली, तर आपण त्या केसमध्ये हा प्लांट स्टँड बायला ठेवू शकतो किंवा युटिलाइज करू शकतो. ओके. सो देअरफॉर दिस कोजनरेशन प्लांट हेल्प्स टू मेंटेन द स्टॅबिलिटी ऑफ द ग्रीड. त्याच्यानंतर ट्रान्समिशन अँड डिस्ट्रीब्युशन लॉसेस आर निग्लिजिबल. आता ट्रान्समिशन अँड डिस्ट्रीब्युशन लॉसेस निग्लिजिबल कसे असतील, तर हे जे प्लांट्स असतात ते आपण ॲक्च्युअल जे काही कन्झ्युमर आहे किंवा इलेक्ट्रिसिटी ज्याला रिक्वायर्ड आहे किंवा इंडस्ट्री आहे, तर त्या ठिकाणी ॲक्च्युअल म्हणजे साईटला लोकेटेड असतात. त्याच्यामुळे जे काही ट्रान्समिशन अँड डिस्ट्रीब्युशन लॉसेस असतील, दॅट लॉसेस आर निग्लिजिबल. ठीक आहे. तर अदर केसमध्ये